हॅलो स्टुडंट्स, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 क्लास 10ची टेस्ट नंबर 3चे क्वेश्चन आन्सर पाहणार आहेत. हे 30 मार्काची एक्झाम आहे. तुमच्यासाठी टाईम 1 तासाचा असेल. याच्यासाठी क्वेश्चन फर्स्ट आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला खाली काही अल्टरनेटिव्ह दिले, त्याच्यापासून करेक्ट अल्टरनेटिव्ह चॉईस करायचं आहे. फर्स्ट आहे, टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज अ मेन फंक्शन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. त्याचा आन्सर मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, की ज्याच्यामुळे प्लांट ग्रोथमध्ये या टिश्यूचं महत्त्वाचं फंक्शन आहे. नंतर सेकंड आहे, तर नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इन बोमॅन्स कॅप्सूल इज कॉल्ड ग्लोमेरुल्स. बोमॅन्स कॅप्सूल वरती जे कॅपिलरी आहे नेटवर्क लाईक, त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? ग्लोमेरुल्स. सेकंड आहे, क्वेश्चन फर्स्ट मधला सेकंड आहे, आन्सर वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. फॉल्स किंवा ट्रू आहे का स्टेटमेंट ते पाहायचे आपल्याला. इन मोनोहायब्रिड क्रॉस द फिनोटायपिक रेशो इज 9:3:3:1. हा आपल्याला दिलेला फिनोटायपिक रेशो आहे, पण आपल्याला माहिती आहे हे स्टेटमेंट हे फॉल्स आहे. कारण का, तर हा दिलेला फिनोटायपिक रेशो हा डायहायब्रिड क्रॉसचा आहे. नंतर आहे त्याच्यामध्ये बी, ॲन्सर फॉलोइंग, ॲन्सर द फॉलोइंग. 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे आणि त्याच्यासाठी पहिला आहे, फाइंड द ऑड वन आउट, पेंट, रेसिड्यू, स्लग, ॲश आणि डेड रॅट. आणि ह्याचा ॲन्सर आहे डेड रॅट, कारण यासाठी फक्त एकच इथं रेप्टाईल्स ॲनिमल्सचा यूज केलेला आहे, बाकी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे ऑड वन सांगता येईल. नंतर आहे सेकंड, कम्प्लीट सेकंड पेअर बेस्ड ऑन कोरिलेशन इन फर्स्ट पेअर. जी काही फर्स्ट पेअर दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला सेकंड पेअर चॉईस करायचे. फर्स्ट आहे वुमेन टर्नर सिंड्रोम असतो, तर मेनला कोणता असतो? क्लाइनफेल्टर सिंड्रोम. नंतर आपल्याला थर्ड सांगता येईल, राईट द नेम ऑफ फॉलोइंग टिश्यू जॉईनिंग मसल अँड बोन. आपल्या ज्या मसल आणि बोन हे जॉईन करण्यासाठी कोणत्या टिश्यूचा यूज केला जातो? तर त्याचा आन्सर आहे टेंडॉन्स. आणि आता आपण पाहू क्वेश्चन 2, ॲन्सर द फॉलोइंग. 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे, गिव्ह द सायंटिफिक रिझन. तुम्हाला एक सायंटिफिक रिझन विचारलं आहे. इफ द किडनी गेट ॲडव्हर्सली अफेक्टेड डायलिसिस इज रिक्वायर्ड. ज्यावेळेस किडनीवरती अफेक्ट होतो किंवा इजा होते, त्याला दुखापत होते, त्यावेळेस आपण डायलिसिसची गरज का असते याचं आपल्याला रिझन विचारलं आहे. इफ किडनीज गेट ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय इंजुरी, इन्फेक्शन ऑर डिक्रीज ब्लड सप्लाय. एका ब्लडचा सप्लाय डिक्रीज झाल्यामुळे किंवा त्याला इन्फेक्शन किंवा इंजुरी झाल्यामुळे त्याच्यावरती अफेक्ट होतो. अँड एक्सेस ऑफ टॉक्सिक सबस्टन्स ॲक्युमुलेट इन अ बॉडी. अशा वेळेस जर त्याच्यावरती किडनीवरती अफेक्ट झाला, तर आपल्या बॉडीमध्ये जो काही टॉक्सिक सबस्टन्स असलेला नायट्रोजनस वेस्ट जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये साठून राहतो. अशा परिस्थितीमध्ये हा वेस्ट आपल्या बॉडीपासून सेपरेट नाही झाला तर आपल्या त्या मानवाची डेथ होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला द ब्लड विथ मॅनमेड मशीन. जर नायट्रोजन वेस्ट सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ मॅनमेड मशीन, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ धिस मशीन इज कॉल्ड डायलिसिस. आणि त्या मशीनला डायलिसिस म्हणतात. म्हणजे हे नायट्रोजनस वेस्ट जर ब्लडमध्ये साचून राहिले तर त्या व्यक्तीची किंवा ह्युमन बिईंगचा मृत्यू होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आपण हे काही ह्युमन मेड मशीन आहे त्याच्या साहाय्याने हे सेपरेट करतो. त्या प्रोसेसला डायलिसिस म्हणतात. नंतर आहे सेकंड दिलं तुम्हाला एक कंप्लीट फ्लो चार्ट करायचा आहे. इथे तुम्हाला याच्यामध्ये 2 मार्कासाठी असतो, एका ह्याला अर्धा मार्क असतो, त्याच्यामुळे हे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर पहिलं आपल्याला सेंटरमध्ये दिले हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्टचे आपल्याला हार्मफुल इफेक्ट या 4 रकान्यात फिलअप करायचे आहेत. पहिला आपण सांगू शकतो स्प्रेडिंग ऑफ डिसीज स्प्रेड होतं त्याच्यामुळे. नंतर आहे इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटीवरती इफेक्ट होतो. तसंच प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस, याच्यामधून टॉक्झिक गॅसेस प्रोड्यूस होतात. नंतर आहे सॉईल आणि वॉटर पोल्युशन करतात. अशा पद्धतीने आपल्याला याचे हार्मफुल इफेक्ट सांगता येतील. नंतर थर्ड आहे आयडेंटिफाय द डिसऑर्डर शोन इन फिगर अँड डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट डिसऑर्डर. ही फिगर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये फिगर दाखवलेली आहे, ती पाहायची आणि तुम्हाला ओळखायचं की हा कोणता डिसऑर्डर आहे.
तर ही फिगर पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की द डिसऑर्डर शोन इन फिगर इज डाउनी सिंड्रोम किंवा डाऊन सिंड्रोम जो आहे तो आहे आणि त्याचे आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतील. दिस डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. हा जो डिसऑर्डर आहे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे होतो. तसंच इट इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम्स आणि ह्याच्यामध्ये नॉर्मल ह्युमन बिंग्समध्ये 46 क्रोमोझोम असतात, पण हा डाउनी सिंड्रोम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मात्र एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो. इट इज डिस्क्राइब्ड ॲज ट्रायझोमी ऑफ 21 क्रोमोझोम आणि ह्याला ट्रायझोमी ऑफ 21 क्रोमोझोम म्हणतात, कारण ह्या 21मध्ये जो काही 1 to 23 पेयर्स आहेत त्याच्यापैकी 21 पेयरमध्ये हा एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो. म्हणजे 21ला XX असेल तर आणखी एक्स एक्स्ट्रा असतो आणि अशा पद्धतीने ह्याचे 47 क्रोमोझोम्स होतात. याच्यामध्ये सिम्पटम्स जर पाहिले तर मेंटल रिटार्डेशन इज अ मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स. इथे थोडे आणखी आपल्याला सिम्पटम घालता येतील, मी सांगते, तुम्ही लिहून घेऊ शकता. नंतर सेकंड सांगता येईल की शॉर्ट हाईट आहे, शॉर्ट वाईड नेक आहे. हे जे काही डिसऑर्डर झालेलं आहे, डिसीज झालेला आहे त्याच्यामध्ये आढळणारे हे सिम्पटम आहेत. त्याच्यामध्ये फ्लॅट नोज असतो. नंतर शॉर्ट फिंगर असते, स्कॅन्टी हेअर असतात, केस फार विरळ असतात, सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन पाम. आपल्या तळहातावर जी आहे ती एकच सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज असते. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे सिम्पटम्स सांगता येतील. नंतर बी विचारले तुम्हाला, ॲन्सर द फॉलोइंग. क्वेश्चन 2 मधला बी विचारला, डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला डायकॉटिलेडॉन आणि मोनोकॉटिलेडॉनचा डिफरन्स विचारलेला आहे. या ठिकाणी जर आपण हा डिफरन्स इथे पहिल्यांदा मी डायकॉटिलेडॉन लिहिलेला आहे आणि इकडे तुम्ही मोनोकॉटिलेडॉन लिहून घ्या. नंतर आपल्याला ह्याचं जर पाहिलं तर आपण ह्याच्यात रूट, स्टेम, लीफ, फ्लावर आणि एक्झाम्पल अशा पॉईंटनुसार सुद्धा त्याचा डिफरन्स लिहू शकतो. तुम्हाला जसं हवं असेल तसं, पण असं जर लिहिलं तर ते आणखी इफेक्टिव्ह होतं. तर रूट बघा, रूट जर पाहिलं तर डायकॉटिलेडॉन जे प्लांट आहे त्याच्यामध्ये टॅप रूट असतं, तर मोनोकॉटमध्ये फायबरस रूट असतात. नंतर स्टेम जर पाहिलं तर याच्यामध्ये हॅलो असतं म्हणजे पोकळ असतं आणि इकडे स्ट्रॉंग आणि हार्ड असतं. नंतर लीफ पाहिलं तर याच्यामध्ये लीफ हे रेटिक्युलेट व्हेनेशन असतं, तर मोनोकॉटमध्ये पॅरलल व्हेनेशन असतात. मेज जर पाहिलं तर ते बघा, मधली जी मिडरिब आहे त्याला पूर्ण पॅरलल असलेले एक समांतर असलेल्या रेषा त्या लीफमध्ये दिसतात तुम्हाला. आणि सीड जर बघितलं तर डायकॉटिलेडॉनमध्ये डाय मीन्स 2 सीड असलेले, मीन्स 2 कॉटिलेडॉन्स, आणि मोनोकॉटिलेडॉनमध्ये सिंगल किंवा त्याला आपण 1 कॉटिलेडॉन म्हणू. आणि ह्याचं फ्लावर जर पाहिलं तर डायकॉटिलेडॉनमध्ये फ्लावर्स विथ 4 or more than 4 पार्ट्स. याच्यामधल्या ज्या काही करोला आहेत त्या जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त पार्ट्स असतात, पण इथे मात्र 3 किंवा 3पेक्षा जास्त पार्ट्स असतात. अशा पद्धतीने आपल्याला तसंच डायकॉटिलेडॉनचं एक्झाम्पल सांगता येईल ग्राउंडनट. ज्या ठिकाणी आपण सीड ओपन केल्यानंतर त्याचे 2 इक्वल पार्ट्स होत असतील तर ते डायकॉटिलेडॉनमध्ये त्याचा समाविष्ट होतो. ग्राउंडनट असेल, ॲपल असेल, हे यासारखे एक्झाम्पल तुम्हाला डायकॉटिलेडॉनचे सांगता येतील. तर व्हीट असेल, गार्लिक असेल, मेज असेल, यासारखे मोनोकॉटमध्ये सांगता येतील. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा डिफरन्स सांगता येईल. नंतर आहे सेकंड, डिफाईन फॉलोइंग. तुम्हाला खाली डेफिनेशन दिलेले आहेत. पहिला आहे अँटीबायोटिक्स आणि दुसरा आहे DNA फिंगरप्रिंटिंग. अँटीबायोटिक्स जे आहे, कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाय फॉर प्रिव्हेंटिंग ऑर डिस्ट्रॉईंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कॉल्ड अँटीबायोटिक्स. जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमपासून हे मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय किंवा त्याच्यापासून प्रिव्हेंटेशन करण्यासाठी कार्बन कंपाऊंड बॅक्टेरिया किंवा फंगायपासून कार्बन कंपाऊंड तयार केल्या जातात, त्या प्रोसेसला अँटीबायोटिक्स असं म्हणतात. DNA फिंगरप्रिंटिंग, each person have unique DNA sequence. Due to this, identify of any person can be established with the help of its available DNA. This is called as DNA fingerprinting. आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीचा DNA सिक्वेन्स हा वेगवेगळा आहे आणि ह्याच सिक्वेन्सनुसार जर आपण
त्या व्यक्तीची एक आयडेंटिफाय जी आहे ती वेगळी असते. त्याचा वापर करून आपण एखादा गुन्हेगार असेल तो पकडू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला त्या प्रोसेसला जे आहे त्याला म्हणू आपण DNA फिंगर प्रिंटिंग. नंतर आहे राईट इन युअर ओन वर्ड्स अबाउट ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स. हे जे ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन आहेत ते तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे. तर त्याची पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन असे सांगता येईल. 3rd पॉईंटमध्ये मी डेफिनेशन दिलेले आहे. द बिझनेस दॅट आर कॉम्प्लिमेंटरी टू ॲग्रिकल्चर अँड जनरेट सप्लिमेंटरी इन्कम फॉर फार्मर्स आर कॉल्ड ॲज ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स. जर आपल्या ॲग्रिकल्चरला जोडून जे काही त्याच्याशी सोबत असलेले काही आणि इन्कम देणारे म्हणजे इन्कम सोर्स फार्मरसाठी देणारे जे काही ॲग्रिकल्चरल व्यवसाय असतील त्या व्यवसायाला म्हणू आपण ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन. मग याच्यामध्ये काय सांगता येईल? इट इन्क्लूड ऑक्युपेशन कन्सर्न विथ ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल टू प्रॉब्लेम्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री. याच्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, त्याचे तत्त्वे असतील, यांचा समावेश या ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशनमध्ये केला जातो. नंतर आहे दिस इन्क्लूड. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं असतं? ॲनिमल हजबंड्री असेल, पोल्ट्री असेल, पोल्ट्री फार्मिंग असेल आणि सेरिकल्चर असेल. यासारखे जे काही बिझनेस आहेत हे यांचा समावेश या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात हे सांगता येईल. नंतर आहे क्वेश्चन 4 नंबर आहे राईट द करेक्ट वर्ड्स इन अ बॉक्स. हा बॉक्स दिलेला आहे तुम्हाला. ही ब्रेनची डायग्राम दिलेली आहे आणि ह्याच्यात जर बघितलं तर बघा फंक्शन ऑफ लेफ्ट ब्रेन आणि फंक्शन ऑफ राईट ब्रेन दिलेलं आहे आणि जे ब्ल्यू कलरने दिलेलं आहे ते तुमच्यासाठी ब्लँक दिलेलं आहे. आपल्याला तिथे फक्त फंक्शनचं लिहायचं आहे. तर तुम्ही पाहिलं ते फंक्शन ऑफ लेफ्ट ब्रेनचं फंक्शन काय आहे? पहिलं आहे ॲनालिटिकल थिंकिंग असेल, दुसरं आहे लॉजिकल थिंकिंग, लँग्वेज, सायन्स आणि मॅथमॅटिक्स. यांचा समावेश हा लेफ्ट ब्रेनमध्ये केला जातो. तर राईट ब्रेनमध्ये काय असतं? हॉलिस्टिक थिंकिंग असेल, इंट्युटिशन असेल, क्रिएटिव्हिटी असेल, आर्ट अँड म्युझिक असेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे फंक्शन सांगता येतील. फक्त तुम्हाला तिथं ब्लँक वर्ड्स लिहायचे आहेत. नंतर आहे 3rd राईट इन युअर ओन वर्ड्स. हा क्वेश्चन झालेला आहे, रिपीट झालेला आहे, काय हरकत नाही. आपण नंतर क्वेश्चन 3rd पाहू. ॲन्सर द फॉलोइंग. खाली काही क्वेश्चन दिले आहेत तुम्हाला. तीन क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्याच्यात फर्स्ट आहे कंप्लीट द ट्री डायग्राम बिलो बेस्ड ऑन टाईप्स ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. जे हेरिडिटरी डिसऑर्डर्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला हा फ्लो चार्ट कंप्लीट करायचा आहे. पूर्ण ब्लँक दिलेलं आहे. त्याचे आन्सर आपण डायरेक्ट पाहू. तर त्याचे 4 प्रकार आहे: क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, मोनोजेनिक डिसऑर्डर्स, पॉलिजेनिक डिसऑर्डर्स आणि मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स. मोनोजेनिक डिसऑर्डर्सचे परत 2 प्रकार आहेत. एक आहे अल्बिनिझम आणि दुसरा आहे सिकल सेल ॲनिमिया. अशा पद्धतीने आपल्याला हा चार्ट कंप्लीट करता येईल. नंतर आहे सेकंड एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स विथ सुटेबल एक्झाम्पल हाऊ इज एक्सक्रेशन इन प्लांट्स युजफुल टू ह्युमन बीइंग्स. आपल्याला माहिती की प्लांटमध्ये सुद्धा एक्सक्रेशन प्रोसेस आहे, पण त्याच्यासाठी खास एक्सक्रेटरी सिस्टीम नाही आहे. तर हे जे एक्सक्रेशन आहे ते मानवासाठी कसं उपयोगाचं आहे हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला एक्सक्रेशनचे डेफिनेशन सांगता येईल. रिमूव्हल ऑफ वेस्ट और अनवॉन्टेड और हार्मफुल सबस्टन्स फ्रॉम बॉडी इज कॉल्ड एक्सक्रेशन. जे बॉडीमध्ये जे काही आपल्याला हार्मफुल असलेले वेस्ट असलेले मटेरियल बॉडीच्या बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण एक्सक्रेशन असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला कसा बेनिफिट आहे ते त्याचे पॉईंट पाहू. प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन ड्युरिंग फोटोसिंथेसिस. आपल्याला माहिती की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन रिलीज केला जातो आणि तो विच इज यूजफुल टू ह्युमन बीइंग. आणि हा ऑक्सिजन आपल्या ह्युमन बीइंगसाठी उपयोगाला आहे फॉर रेस्पिरेशन. जी काही रेस्पिरेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते. सम वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट दॅट इज गम, रेझिन अँड लॅटेक्स ऑफ रबर आर युजफुल टू ह्युमन्स. काही सम वेस्ट मटेरियल आहेत जे काही असतील, गम असेल, रेझिन असेल, लॅटेक्स ऑफ रबर असेल, ते सुद्धा आपल्या ह्युमन बीइंग्सला उपयोगाचं आहे. तसंच आपल्याला असं आणखी सांगता येईल की याच्यामध्ये जे काही यूजफुल जर बघितलं तर लीफ असेल, ड्राय लीफ असेल, त्याचा यूज आपण ॲनिमल
ह्युमन बिईंगसाठी त्याचाही यूज होऊ शकतो. म्हणजे आपले घर बांधण्यासाठी जे काही वरती हे केलेलं असेल, छप्पर केलेलं असेल, त्याच्यासाठी हे ड्राय लीफचा यूज केला जातो. अशा पद्धतीनं आपल्याला एक्सक्रिशन जे आहे प्लांट्समधलं ते ह्युमन बिईंगसाठी युजफुल आहे. नंतर आहे थर्ड, ऑब्झर्व फिगर केअरफुली अँड अँसर क्वेश्चन. खाली दिलेले एक फिगर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज हॅपनिंग ॲट फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट, सेकंड, 1 2 असे नावं दिलेले आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काय घडतं हा क्वेश्चन विचारला आहे. नंतर आहे विच इज अ नर्व शोन बाय 4 नंबरची नर्व कोणती आहे हे एक विचारलेलं आहे. आणि ॲट 7 व्हेअर ॲज इम्पल्स रीच. ॲट 7ला कुठे इम्पल्स रीच होतं हे हा क्वेश्चन विचारला आहे. तर फर्स्ट पाहू. फर्स्टला आहे ॲट फर्स्ट स्टिम्युलस ऑफ बर्निंग कॅन्डल रिसिव्ड बाय स्किन रिसेप्टर. याच्यामध्ये जर बघितलं तर बर्निंग कॅन्डल एक स्टिम्युलस आहे आणि स्किन रिसेप्टर्सच्या साह्याने ते आपल्याला पोहोचते आहे. नंतर सेकंड आहे, सेकंड कंडिशन जर पाहिली फिगरमध्ये तर बघा आपण फिंगर लेफ्ट साईडला म्हणजे म्हणू आपण फिंगर विथड्रॉन इन्स्टंटली. ज्यावेळेस स्टिम्युलस बर्निंग कॅन्डलला आपण टच करू फिंगर त्यावेळेस त्यातून आपल्याला स्किन रिसेप्टरद्वारे इन्फॉर्मेशन मिळते आणि फिंगर इन्स्टंटली तिथून काढलं जातं. नंतर आहे सेकंड, विच इज अ नर्व शोन बाय 4 आणि हा कोणता आहे, असोसिएटेड न्यूरॉन. नंतर 7 आहे, सी प्रश्न विचारला तुम्हाला ॲट 7 व्हेअर हॅज इम्पल्स रीच. इम्पल्स हॅज रीच ॲट मसल्स ऑफ हँड. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा आन्सर सांगता येईल. 4 आहे, डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्युल विथ अ सुटेबल डायग्राम. DNA मीन्स डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. त्याचा आपल्याला लॉंग फॉर्म सांगता येईल. दिस स्ट्रक्चर इज डिस्क्राइब्ड ॲज डबल हेलिक्स. इट इज अ न्यूक्लिक ॲसिड अँड ऑल न्यूक्लिक ॲसिड्स आर मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. Each nucleotide has 3 components such as sugar, phosphate group and nitrogen bases. And nitrogen, adenine, thymine, guanine, cytosine are 4 types of nitrogen bases. आणि आपल्याला त्याची डायग्राम अशा पद्धतीने डायग्राम तुम्हाला सांगता येईल DNAची. नंतर आहे 4, फिफ्थ आहे, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल द रिलेशनशिप बिटवीन वेदर फोरकास्टिंग अँड डिझास्टर मॅनेजमेंट. हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन हे यांचं रिलेशन कसं एकमेकाशी आहे, एकमेकाशी कसे सुटेबल आहे हे एक सुटेबल एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याचं रिलेशनशिप सांगायचं आपल्याला. वेदर फोरकास्टिंग अँड डिझास्टर मॅनेजमेंट गो हँड इन हँड. हे जर पाहिलं तर बघा, वेदर फोरकास्टिंग हवामान अंदाज आणि डिझास्टर मॅनेजमेंट. हवामान अंदाजानुसार एखादी कोणती डिझास्टर येणार आहे ह्याचा आपल्याला अंदाज येतो आणि त्याच्यामुळं ही जी प्रोसेस आहे ती एकामागे एक येणारी प्रोसेस आहे असं आपण म्हणून. त्याचं एक्झाम्पल आपल्याला असं सांगता येईल, द फिशरमॅन आर अलर्ट बाय द कन्सर्ट एजन्सी अबाउट हेवी रेनफॉल. हेवी रेनफॉलचे आपण येणार आहे असं हवामान अंदाजानुसार ते आपल्याला कळालं. सो दॅट दे, हे जर आपल्याला कळालं तर आपण काय करू, सो दॅट दे डू नॉट एंटर सी ड्युरिंग दॅट टाईम. त्यावेळेस त्यांना त्या समुद्रामध्ये जाऊ देणार नाहीत. त्याच्यामुळे काय होईल, इफ वी नो दॅट डिझास्टर मे ऑकर ड्युरिंग अ डेफिनेट पिरियड. जर आपल्याला असं कळालं की हे डिझास्टर अगोदरच येणार आहे असं कळालं तर आपण त्या डिझास्टर मॅनेजमेंट कॅन बी हेल्पफुल इन रिड्युसिंग द लॉस लाईव्स अँड प्रॉपर्टी. हे जर डिझास्टर मॅनेजमेंट काय करतं, आपले जी प्रॉपर्टी आहे, जीवितहानी आहे, प्रॉपर्टी आहे ते लॉस होण्यापासून वाचवू शकते. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं रिलेशनशिप सांगता येईल. नंतर क्वेश्चन 4 आहे, ॲन्सर फॉलोइंग. तुम्हाला एक क्वेश्चन लिहायचं, ते 5 मार्कासाठी क्वेश्चन आहे. ॲन्सर फॉलोइंग इन 1 सेंटेन्स. व्हॉट डिफरन्स इज ऑब्झर्व इन ह्युमन मेल अँड फिमेल क्रोमोझोम. आपण जर पाहिलं तर ह्युमनमध्ये मेल क्रोमोझोम आणि फिमेल क्रोमोझोम का वेगळा आहे ह्याचा आन्सर आपल्याला सांगता येईल. ह्युमन बीइंग्स हॅव 46 क्रोमोझोम्स इन द फॉर्म ऑफ 23 पेअर्स. Chromosomes in man are represented as 44 plus XY and in women as 44 plus XX. अशा पद्धतीने आपल्याला ह्या क्रोमोझोमचा डिफरन्स सांगता येईल. नंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन विचारला आहे, नेम सम ऑफ डॉमिनंट कॅरेक्टर्स इन ह्युमन बीइंग्स. डॉमिनंट कॅरेक्टर्स सांगायचे, प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म्स, ब्लॅक अँड कर्ली हेअर, फ्री इयर लोब आणि रोलिंग टंग.
अशा पद्धतीने आपल्याला डॉमिनंट कॅरेक्टर सांगता येतील. नंतर सी विचारलं क्वेश्चन, व्हॉट आर जीन्स. जीन्स काय आहे. इच क्रोमोझोम इज मेडअप ऑफ सिंगल DNA मॉलिक्यूल. सेगमेंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल आर कॉल्ड जीन. त्या DNAचा एक सेगमेंट, एक तुकडा जो असेल त्याला आपण म्हणू जीन. विच, नंतर डी विचारला, विच चेंजेस इन अमायनो ॲसिड लीड टू सिकल सेल ॲनिमिया. अमायनो ॲसिडचा सिकल सेल ॲनिमियामध्ये नेमका काय बदल होतो हे ह्या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे. नॉर्मल हिमोग्लोबिन हॅज अ ग्लुटामिक ॲसिड. जर नॉर्मल हिमोग्लोबिन असेल तर त्याच्यामध्ये ग्लुटामिक ॲसिड ॲज अ 6 अमायनो ॲसिड. 6 नंबरचा जो ग्लुटामिक ॲसिड असेल त्याला आपण अमायनो ॲसिड म्हणतो इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. हाऊएवर इफ इट इज रिप्लेस बाय व्हॅलिन, ज्यावेळेस सिकल सेल ॲनिमिया होतो त्यावेळेस त्याचं रिप्लेस कशात होतं, व्हॅलिनमध्ये. द सेम स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन मॉलिक्यूल चेंजेस. आणि त्यामुळे त्याचा आकार असेल, त्याचं स्ट्रक्चर असेल ते चेंज होतं. अशा पद्धतीने आपण त्याचे चेंजेस सांगू. नंतर आहे व्हॉट इज मीन्ड बाय सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय. सॉफ्टवेअर रेफर्स टू द कमांड्स गिवन टू कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन सप्लाइड टू इट म्हणजे इनपुट, अँड द रिझल्ट्स ऑब्टेन फ्रॉम द कॉम्प्युटर आफ्टर ॲनालिसिस. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर जो रिझल्ट्स आपल्या कॉम्प्युटरवरती भेटणार आहे ते आहे आउटपुट. त्या प्रोसेसला म्हणू आपण सॉफ्टवेअर. नंतर तुम्हाला त्याच्यामध्येच हा झाला एक. तुम्हाला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचं असेल तर त्याचं ॲन्सर सांगता येईल. ऑब्झर्व गिवन डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स आस्क्ड. खाली तुम्हाला एक डायग्राम दाखवले आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे तुम्हाला. ही जर डायग्राम पाहिली तर तुम्हाला पहिला विचारला आहे नेम द सायकल शोन इन अबव फिगर. आणि ही सायकल कशाची आहे, कार्बन सायकल आहे. नंतर तुम्हाला विचारलं आहे राईट वेदर दिस सायकल इज इम्पॉर्टंट वाय. का बरं ही इम्पॉर्टंट आहे सायकल. अ बायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल इन बायोटिक फॉर्म. अबायोटिक जे आहे त्याचं रिसायकल होतं, सर्क्युलेटेड होतं आणि त्याचं बायोटिक फॉर्ममध्ये मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन थ्रू त्याचं बायोटिकमध्ये रूपांतर होतं. हेन्स कार्बन सायकल इज वन ऑफ इम्पॉर्टंट जिओकेमिकल सायकल. अशा पद्धतीने म्हणून ही कार्बन सायकल इम्पॉर्टंट आहे. नंतर तुम्हाला सी क्वेश्चन विचारला आहे राईट द मेन प्रोसेस इन्व्हॉल्व इन दिस सायकल. याच्यामध्ये असलेल्या मेन प्रोसेस ज्या आहेत त्या 2 प्रोसेस, याच्यामध्ये फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन ह्या 2 प्रोसेस महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ही जी काय रिॲक्शन आहे ती सांगता येईल. फर्स्ट आहे फोटोसिंथेसिस. 6 कार्बन डायऑक्साईड प्लस 12 H2O सनलाईट आणि क्लोरोफिलच्या मदतीने त्याच्यापासून C6H12O6 म्हणजेच ग्लुकोज तयार होतं. नंतर 6 वॉटर मॉलिक्यूल तयार होतात आणि इथे ऑक्सिजन हा इव्हॉल्व्ड होतो. ऑक्सिजन हा बाहेर सोडला जातो म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये. आणि दुसरी प्रोसेस आहे रेस्पिरेशनची. त्याच्यामध्ये कार्बन हे जे काही ग्लुकोज आहे, ग्लुकोजची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर होते. C6H12O6 प्लस 6O2 ही मायटोकॉन्ड्रियल जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये मग काय होतं, 6 कार्बन डायऑक्साईड जे आहे ते रिलीज होतात, 6 वॉटर मॉलिक्यूल आणि एनर्जी फॉर्म होते. अशा पद्धतीने आपल्याला ह्या कार्बन सायकलमध्ये असलेल्या 2 प्रोसेस म्हणजेच फोटोसिंथेसिस आणि सेकंड आहे रेस्पिरेशन ही प्रोसेस सांगता येईल. ही थोडी आपल्याला डिस्क्राईब अशी करता येईल. कार्बन डायऑक्साईड इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू अ बायोटिक प्रोसेस लाईक बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स, वूड, फॉरेस्ट फायर्स यासारख्या गोष्टीतून आपल्याला कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ऑक्सिजन इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय द बायोटिक प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमधून ऑक्सिजन रिलीज होतो अँड कार्बन डायऑक्साईड थ्रू रेस्पिरेशन. द इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन ॲटमॉस्फिअर इज मेंटेन्ड बाय प्लांट्स. हे जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं समतोल आहे किंवा इक्विलिब्रियम आहे ते राखण्याचं काम, मेंटेन करण्याचं काम ह्या प्लांट्स करत असतात. कारण फोटोसिंथेसिसद्वारे हे प्लांट ऑक्सिजन हवेतील जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो घेऊन ऑक्सिजनची निर्मिती करत असतात. अशा पद्धतीने आपल्याला हा जो थर्ड
थर्ड टेस्टचे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण पाहिलेले आहेत. नंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.